17 जुलैला होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 17 जुलैला आषाढी यात्रेचा सोहळा मात्र आज जर आपण बघितलं तर दर्शनाची रांग जवळपास गोपाळपूर येथील पत्राशेडपर्यंत आली आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिरापासून 5 ते 7 किलोमीटर लांब दर्शनाची रांग गेलेली पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर ह्या दर्शन रांगेमध्ये भाविकांकरता सगळ्या सुखसोयीकरता मंदिर प्रशासन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतात। शुद्ध पिण्याचं पाणी असेल, त्याचबरोबर लाईट असेल, भाविकांना गरम होत असेल तर स्प्रिंकलरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ऊन वारा याचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी भव्य असा मंडप देखील टाकण्यात आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन असेल अशा सगळ्या सुखसुविधा करता भाविकांना दिलेल्या आहेत। मात्र आपण जर बघितलं तर हे दर्शन रांग एवढा लांब गेलेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला VIP दर्शनामुळे खरं त्या दर्शन रांगेची खरं तर हाल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगताल मुलं, किती तास झाले दर्शनाला लागले? आता आम्हाला अर्धा तास झाला जवळपास लागून। आता इथून आम्हाला कमीत कमी 14 तास दर्शनाला लागणार। आज रविवार असल्यामुळे VIP लोकांची जास्त गर्दी आहे, त्याच्यामुळे आता लाईनमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे या साध्या भाविकांना काही चान्स नाही, आता लाईनमध्ये मिळत नाही, वेळ भरपूर जातो। आता 14 तास इथून म्हटल्यानंतर खूप लांब। पण आपण बघितलं असेल की आजपासून खरं 24 तास दर्शन सुरू झालेलं आहे, मात्र दर्शन रांग जर बघितलं मंदिरापासून फार लांब गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अजून काही भाविक आपल्याबरोबर, काय सांगताल किती वाजता दर्शनाला लागल्यात? आम्ही 2 तास झाले आम्ही रांगेमध्ये होतो। VIP दर्शन असल्यामुळे आम्ही तिथे बघितलं, तिथे भरपूर गर्दी होती, तर VIP यांना जास्त प्राधान्य दिलं जात आहे। नॉर्मल आम्ही भाविकांना बराच टाईम रांगेत उभं राहूनसुद्धा आम्हाला दर्शन मिळत नाही आहे। या पण ज्या आहेत सगळ्या रात्रभर झोपल्या नाही, जेवल्या नाही, तिथेच झोपून होत्या, त्यांना कालही दर्शन मिळालं नाही। आज पुन्हा ते आलं दर्शनासाठी। तर एवढीच विनंती मुख्यमंत्र्यांसाठी, सगळी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, फक्त नॉर्मल भाविकांचा आणि नॉर्मल दर्शनाची व्यवस्था पण आणखीन चांगली करावी, फक्त एवढीच विनंती। आणि VIP लोकांकडे थोडंसं कमी लक्ष देऊन आम्हा भाविकांसाठी जरा जास्त लक्ष द्यावं। आपण बघितलं असेल की विठ्ठल दर्शनाकरता आज 14 तास दर्शनाला लागत आहेत, मात्र मंदिर प्रशासनाने VIPची व्यवस्था केली तर चुकीची व्यवस्था आहे। अनेक VIP खरं तर VIPच्या नावाखाली दर्शन घेण्याकरता घुसखोरी करतात, त्यामुळं हे जे काही चालत येणारे जे भाविक आहेत ह्या भाविकांचे मात्र आता हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक भाविकांनी खरं तर याबाबत प्रशासनाला विनंती केली की VIP दर्शन निदान कमीत कमी यात्रा काळात तरी बंद करावं, अन्यथा आमच्यावरचा होणारा अन्याय टाळला जाईल अशी त्यांनी आता मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। दर्शन बारीतून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।